लंबित मांगे नहीं माने जाने का हवाला देते हुए एसटी कर्मचारी संयुक्त कृति समिति 3 सितंबर से राज्यव्यापी अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। अब इस मुद्दे पर राजनीति भी गरमाने की संभावना है। इसी बीच वकील गुणरत्न सदावर्ते ने आरोप लगाया है कि एसटी कर्मचारियों की हड़ताल में शरद पवार, उद्धव ठाकरे लोग शामिल हैं। आज मीडिया से बात करते हुए उन्होंने इस संबंध में अपनी प्रतिक्रिया दी। महत्त्वाचं सांगायचं झालं तर माननीय उच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात महाविकास आघाडीला संप करता येणार नाही, बंद करता येणार नाही, हे डॉक्टर जयश्री पाटील ज्या अध्यक्ष आहेत एसटी कष्टकरी जनसंघाच्या, त्या निकालाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे सगळ्यात अगोदर, म्हणजे आपण खेळाच्या भाषेत म्हणायचं तर क्रीजवरून निघून गॅलरीत गेले, त्यानंतर एकापाठ एक लोक निघून गेले। म्हणजे संप करता येत नाही संविधानिकदृष्ट्या हे त्यांना मान्य करावं लागलं होतं। परंतु आज जेव्हा एसटी कष्टकऱ्यांच्या बाबतीतली भूमिका आहे, जेव्हा माननीय इंडस्ट्रियल कोर्टाने जे संविधानिक न्यायालय आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारेच संप करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय, संपाला बंदी घालण्यात आलेली आहे। आणि हे सगळं असं दस्तूरखुद सच्चिद्ध असताना प्रेरित करणे, मग ते उद्धव ठाकरेचे माजी आमदार कदम असतील, खेडमध्ये जाऊन म्हणजे काय म्हणतो त्याला लुडबुड करणे, किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला तर आज म्हणायचं आहे की कुंभकर्णाला जशी जाग येत होती तशी 2018च्या नंतर अचानक कशी काय जाग आली शरद पवारांना। 124 एसटीचे कष्टकरी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी जेव्हा वीरमरण पत्करलं 7व्या वेतन आयोगासाठी, आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला श्रद्धांजलीसुद्धा वाहू द्यावा वाटली नाही। त्यावेळेस तुम्ही काही कष्टकऱ्यांना अगदी मांडीच्या जवळ, अगदी मांडीवर बसून गोंजारतात तसं तोडण्याचा प्रयत्न केला कष्टकऱ्यांना। तीच मागणी आहे, आमचीच मागणी आहे। आणि जे तुमचे बगलबच्चे आहेत त्यांना करार पाहिजे 5%चा, त्या कुठेतरी म्हणजे राजकारणाने काय म्हणतो त्याला प्रोजेक्ट करून, स्पॉन्सर करून कष्टकऱ्यांना म्हणण्यापेक्षा राजकीय कोंडी करण्यासाठी हा चालवलेला केविलवाणी प्रयत्न आहे। आणि मला विजय भाऊंना हे म्हणायचं आहे, वडेट्टीवार साहेबांना, विजय भाऊ संविधान मान्य नाही का? जर एक लक्षात घ्या, जर न्यायालयाचा निकाल असेल तर ते तुम्ही मान्य केलं 22 तारखेला। आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे आज 70% गाड्या, 70 नाही म्हणजे 80% गाड्या चालू आहेत, एसटीतले कष्टकरी जनसंघ हा म्हणजे 68,000 लोकांचं नेतृत्व करतो। आणि सन्माननीय मुख्यमंत्री असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी कष्टकऱ्यांना ज्या शरद पवारांच्या काळामध्ये, कालखंडामध्ये जे आहे म्हणजे डिसमिस केलं होतं 2000 लोकांना, त्या लोकांना नोकरीत घेतलेले दिलदार, उदारमतवादी, म्हणजे अगदी प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांना मानणारे मुख्यमंत्री आहेत। आणि त्यांनी बोनस दिलं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं आमच्या 5 वेळेस बैठका झाल्या। जसं आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये जसं ते उगवतात, काय उगवतं म्हणतो आपण, छत्र्या उगवतात, तसं हे उगवले। आणि हे उगवून छत्र्या पावसाळ्यात उगवतात। हा, लाडके जे हे असतात, हा पशु पाळलेले असतात घरातले, ते जाऊन करतात आणि मग तिथं ते लाकडावर ते अशा छत्र्या उगवतात, तसं म्हण आहे ती। सांगायचं तात्पर्य हे प्रोजेक्टेड आहे। आणि त्याही पुढे जाऊन मला शरद पवारांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे, शरद पवार तुम्ही आप आपके गिरबान में झाँक के देखो, तो दिवस आठवा शरद पवार ज्या दिवशी गोवारी धारातीर्थ पडले होते, जे गोवारी वीर मरण पत्करलं होतं, त्यावेळेस तुम्ही एअरपोर्टवर होते की नव्हते? आणखीन तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही। त्यावेळेस तुम्ही कोणत्या पदावर होते? त्यावेळेस सरकार चालवत होते तुम्ही। दुसऱ्या विभागाला, दुसऱ्या मंत्रालयाला मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर खुद के गिरेबान में झाँक के देखो तो आपको समझ आएगी। त्यामुळे तुम्ही नासमज नाहीत, पण तुम्ही ढोंग करता। तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट जो आहे, तुम्ही काल काय केलं? काय ते आमदाराचं नाव कोल्हापूरचे बंटी सतेज बंटी पाटील जे आहेत, शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसतात, सतेज बंटी पाटील कोणते आमदार आहेत त्यांना डेपोत पाठवतात,
तिथून माघार फिरावी लागते, माघार. बंटी पाटिल की भी नहीं चाले कोल्हापूर के डेपो में. आणि हे काय नाही तर हे राजकारण नाही. पहिल्या 4 घंट्यामध्ये तुम्ही तिकडं पाठवता. म्हणजे पंचशील हॉटेलला शरद पवार असताना बंटी पाटीलला डेपोत पाठवतात. म्हणजे हे याचं कारण काय? म्हणजे 124 कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही. आणि आमच्यावर टीका करणारे जे कोणी आहेत शरद पवारच्या ताटाखालचे, त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला टीका करण्याचा आमच्यावर याच्यासाठी अधिकार नाही. तुमची लायकी जी आहे ना, तुमची लायकी, आमचे सुरेंद्र उके जे याचे आहेत भंडाऱ्याचे, त्यांनी तुम्हाला 20,000 मतांनी म्हणजे चित्त केलेलं आहे, घायाळ केलेलं आहे, चित्त केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची लायकी, आत्तापर्यंत तुम्ही स्वतःची खरी आयडेंटिटी लपून जगलेली माणसं आहेत. हां, अहो कोणी काहीतरी म्हणून